कृष्णपुत्र प्रद्युम्न आपल्याला आदरपूर्वक प्रणाम करतोय. हे कृष्णपुत्र गांधार नरेश सुबल सुधर्मा पुत्र शकुनी याचा तुला आशीर्वाद आहे म्हणलं. मामा तुमचा आशीर्वाद मिळाला. खऱ्या अर्थानं प्रद्युम्नचं मन समाधानी झालं. पण मनात निर्माण झालेलं समाधान काही क्षणापुरतं याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? कर्तव्याचा पूजक आहे. तेव्हा माझ्या कर्तव्याच्या दिशेनं मला वाटचाल करून माझं कर्तव्य सफलतेच्या दिशेनं न्यावं हे माझं ध्येय होय. अर्थात माझं ध्येय गाठण्यासाठी मी जी पावलं उचललेली आहे त्यानुसार तुमची आणि माझी ग्रंथिका झाली. ऐका, यादवांनी धर्मकार्याला सुरुवात केलेली आहे. अर्थात आमचा धर्मकार्यातील यज्ञाश्व म्हणजे तो आपल्या भाच्यांकडे असं ज्यावेळी आम्हाला समजलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तेव्हा प्रद्युम्न आपल्याला कळकळीची विनंती करू इच्छितोय. जे धर्मकार्य आम्ही प्रारंभलेलं आहे या आमच्या धर्मकार्यात त्या यज्ञाश्वाची आम्हाला नितांत गरज आहे. तेव्हा माझी विनंती आपल्या भाच्यांची आपण समजूत घालावी. आपले भाचे मला तरी वाटतंय तुमच्या शब्दाबाहेर नाही. तेव्हा तुमच्या भाच्यांची समजूत घाला. आमचा यज्ञाश्व आमच्या सुपूर्द करा आणि यादवांच्या धर्मकार्यात यादवांना सहकार्य करा. भाच्यांची समजूत मी घालावी निश्चितच. तुझ्या म्हणण्यानुसार माझ्या भाच्याला मी समजावितोय. माझ्या सुयोधना अरे पाहतोयस काय? अश्व याच्या हाती लागता उपयोगाचं नाही. देवा जो प्रतिकार मगा तू केला तोच प्रतिकार याच्या मामा शकुनी आपल्या धूर्त बुद्धिमत्तेचं मात्र कौतुक. हस्तिनापूरचे युवराज सुयोधन माझी ओळखी आपल्याला असेलच. निश्चितच. कृष्णपुत्र प्रद्युम्न आपल्याला प्रणाम करतो. आहे मंगलमय आशीर्वाद. माझ्या शालीनतेचा भाग मी आपल्याला पटवून दिला. ते संस्कार संपन्नतेचं जीवन हा प्रद्युम्न जगतोय. त्या संस्कार संपन्नतेनुसार मी आपल्याला प्रणिपात केला. कारण हस्तिनापूरचे आपण युवराज आहात. या विश्वाच्या पाठीवर हस्तिनापूर एक समर्थ राज्य म्हणून जडलं गेलं. अर्थात त्या समर्थ राज्याचा युवराज हा कोणी सर्वसामान्य नसणार, तो असामान्यच आहे. आणि म्हणूनच या कृष्णपुत्राला आपल्याला प्रणिपात आपल्या पदाला आपल्या मानाला केला. त्या पलीकडे जाऊन मी कर्तव्याच्या विळख्यात खऱ्या अर्थानं जकडबंद आहे. तेव्हा माझं कर्तव्य सफलतेच्या दिशेने देणं मला इष्ट वाटतंय. यादवांनी धर्म कार्य आरंभलं. अर्थात या धर्म कार्याचा आमचा यज्ञाश्व आपण वेळे बंदिवान केला तसं आम्हाला समजलंय. आमची विनंती राहील आपल्याला या यज्ञाश्वाची यादवांना नितांत गरज आहे. कारण जो अश्वमेध यज्ञ आम्ही प्रारंभलाय या अश्वमेध यज्ञाची समाप्ती 1 संवत्सर एवढ्या कालावधीतच आम्हाला करायची आहे. तेव्हा हा आमचा यज्ञाश्व आपण मुक्त करावा आणि यादवांना सहकार्य करावं याची प्रामाणिक संभावना आपल्याला. प्रद्युम्न बोला. अश्वमेध यज्ञाला प्रारंभ तुम्ही केला. तुमचा याज्ञिक अश्व ज्यावेळी आम्ही अडविला त्याच वेळी मनात संभ्रम निर्माण होऊ लागले. बोला. कारण आपले पिताश्री म्हणजे या विश्वाचे देव संबोधले जातात. जरूर होय ना. ज्याला एका रात्रीत सुवर्णाची द्वारका निर्माण केली त्या गोपाल कृष्णाच्या द्वारकेत अश्वमेधासारखा यज्ञ आरंभ करावा लागतोय. याच्या मुळाशी कारण कळेल का? याच्या मुळाशी कारण एकच. आता शंका तुमची रास्त समजून चालू आहे. याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? अश्वमेध यज्ञ हा पापक शालनार्थ ब्रह्महत्येचं पातक धुतलं जावं अशा कारणांसाठी केला जातो. धर्माचा पुरस्कर्ते सारं यादव आहे. आणि असं असताना कधी कुणी धर्माच्या वाटेला गेला नसताना सुद्धा हा अश्वमेधासारखा यज्ञ करावा त्यांना लागतोय म्हणून शंका वाटतो. युवराज सुयोधन आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. यादवाने धर्मकार्याला प्रारंभ केला. यादवांकडून कुठलंही पाप घडलेलं नाही किंवा कुठल्या पापाच्या शालनार्थ हा अश्वमेध आम्ही केलेला नाही. अश्वमेध करण्याचा घाट
केवळ देवतांना हव्य गौरव्य द्यायचं असेल शून्य आहात. तर इतरत्र सुद्धा यज्ञ आहेत म्हटलं अगदी. होय ना. मग कोणत्याही पद्धतीचा आजपर्यंत पापाचरण तुमच्याकडून न घडता सुद्धा हर अश्वमेधासारखा यज्ञ तुम्ही आरंभला. आमच्या सारखे काही राजवीर आहेत, काही योद्धे आहेत, स्वतःचा कुठेतरी अपमान होऊ नये प्रित्यर्थ अश्वाचं बंधन करतील. गोष्ट खरी. अश्वाचं बंधन झाल्यानंतर युद्ध छेडलं जाईल. या युद्धात काही जणांचे प्राण सुद्धा गमावले जातील. मग हे पापाचरण तुमच्याकडून होणार नाही. असा त्याचा अर्थ होणार नाही. कसं का? युवराज सुयोधन, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. या विश्वात आम्ही धर्म कार्य म्हणून मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. अर्थात या धर्म कार्यात ज्यांचे प्राण जातील ते सदेह खऱ्या अर्थानं उतरले जातील. ज्यांची आहुती या यज्ञात जाईल त्यांच्या जीवनाचं सार्थक होईल. अश्वमेध यज्ञाचं तत्वच ते बोलताय. अश्वमेध यज्ञात जो अग्नी प्रज्वलित केला जातो, अश्वमेध यज्ञाच्या तत्वानुसार त्या अग्नीला जी आहुती जी समिधा द्यायची आहे ती द्यावेच लागणार. अर्थात दुसऱ्या बाजूला तुमच्या प्रश्नाचं मुख्य उत्तर तुम्हाला देतोय. या विश्वाच्या पाठीवर दिग्विजय आम्ही करतोय. मग हे दिग्विजय करत असताना कित्येकांच्या माना आमच्याकडून चढाचढ चिरल्या जात आहेत. मग हे दुसऱ्या बाजूला आमचं पाप जर तुम्ही म्हणत असाल तर लक्षात ठेवा. तर्वी होमानुपादाय अभिषेकम च यस्यांते सर्व चित्तम तेन चोचती. या विश्वात यज्ञ कंकण बांधून अश्वमेधाचा खऱ्या अर्थाने यजमान म्हणून कोण बसू शकतो? ज्याच्यावर 64 दाम्पत्य खऱ्या अर्थाने जलाचा अभिषेक करतील ते मान्य आपल्याला. अश्वमेध यज्ञाचं तत्व धर्मशास्त्राचे आहे ते तुम्हाला सांगतोय. अर्थात युवराज सुयोधन, जर अश्वमेध यज्ञ आम्हाला सफलतेच्या दिशेने न्यायचा असेल तर निदान 64 देश तरी आम्हाला जिंकणं अनिवार्य आहे अश्वमेध यज्ञाच्या तत्वानुसार. ही गोष्ट आपल्याला मान्य? निश्चितच मान्य आहे. मग जर हे तुम्हाला मान्य असेल तर हे आमच्या बाजूने घडतंय ते दुसरं पाप म्हणू नका. ही धर्मकार्याची वाट समजा. प्रद्युम्न, यज्ञ करण्यासाठी मी मगा म्हणालो काही यज्ञ आहेत म्हटलं. जरूर आहे. होय ना. जिथं नरहानी होणार नाही, मनुष्यहानी होणार नाही असे सुद्धा काही यज्ञ आहेत. असे सुद्धा काही यज्ञ आहेत त्याचा आविर्भाव देवतांपर्यंत पोहोचला नव्हतो. होय ना. साधू महंत ऋषीवर्य सुद्धा काही यज्ञ यागादी कर्म करतात. ते कुणाचं केवळ शिर मारून अथवा नरसंहार करून केव्हाही देवतांना हवे नव्हे देत नाही. असं असता पापाचरण जर तुमच्याकडून घडलं असतं आणि ही जर तुमच्याकडून कृती घडली असती मी नाही म्हणालो नसतो. पण तिथं पापाचा लवलाय तुमच्या अंगी नाही, पण पापाचा लवलाय ज्यांच्या अंगी नाही ते हे पाप स्वतःच्या अंगी ओढवून घेतात. पाप ओढवून घेतात असा त्याचा अर्थ होणार नाही. विश्वाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारचा यज्ञ बघतो, कुठल्याही प्रकारचा असू द्या, कुठल्याही प्रकारचा यज्ञ करणं म्हणजे देव कार्य करणं. मग देव कार्य कधी अधर्माचं असू शकत नाही, ते धर्माचंच असणार. अर्थात धर्माच्या जोरावर स्थापिलेला आमचा यज्ञ आम्ही धर्माच्या वाटेनं करतोय. या विश्वात अश्वमेध यज्ञ यादवच प्रथमतः करत नाही. कित्येक जणांनी आतापर्यंत अश्वमेध केले. मग अश्वमेध यज्ञाची जी परिमिती आहे ती यादवांनी म्हणावी असं तुमचं म्हणणं आहे की मी म्हणतच नाही. मग मी आमची वाट धर्माची आहे. आम्ही त्याच वाटेनं मी काय म्हणालो निश्चित लक्ष देऊन ऐकलंच तर तुझ्या लक्षात येईल. ज्यांच्याकडून पापाचरण झालं, पहिल्यांदा सर्वप्रथम यज्ञ जर कुठं झाला असेल तर सत्यलोकाच्या ठिकाणी यज्ञ झाला. गोष्ट खरी. ज्यावेळी ब्रह्मदेव विरंचित सत्यलोकात विराजमान होते, केवळ विश्वाची उत्पत्ती आपण करतोय, केवळ आपणच सर्वश्रेष्ठ आहोत हा अहंकार त्यांच्या अंगी निर्माण झाला. त्याच वेळी त्यांचं बुबुळ खाली पडलं. त्या बुबुळानं अश्वाचं रूप धारण केलं. केवळ हा अहंकार रूपी अश्वाला धरलेलं रूप केवळ त्याचा मेध व्हावा या उद्देशानं पहिला अश्वमेध यज्ञ सत्यलोकात झाला. पापाचरण घडलं. केवळ त्रय देवतांचा अधिपती, त्रय देवतांच्या अंकित झालं विश्व आहे. त्या सत्यलोक नाथांना जर का अहंकार होत असेल तर केवळ अहंकाराचं क्षमन करण्यासाठी हा याज्ञिक अश्व त्या अश्वाचं दमन करण्यात आलं. मला म्हणायचं एकच आहे, ज्यांच्या पापाचा लवलेश नाही त्यांनी पापाचरण करू एवढीच मी प्रथमतःच म्हणालो यादवात पापाचा लवलेश नाही आपण मान्य करता. मग आम्ही अश्वमेध का केला? विश्वाचे स्थैर्य करते, विश्वाचे उद्योजक देवराज देवेंद्र यांच्या मार्गदर्शन तत्वावर यादव चालत आहे. आता जिथं त्या विश्वाच्या स्थैर्य करत्या देवतेला आम्हाला आवाज
करतोय. मग अश्वमेध यज्ञाच्या परिमितीनुसार जर यादव चालत असतील तर यांचे घातपात आहे ते होणारच. म्हणून आम्ही पत्रिका रेखाटली आहे. म्हणून पत्रिका रेखाटली गेली. एकतर करभार खंडणीसह शरण या म्हणजे घातपात थांबेल, नपेक्षा युद्ध करा. तुम्ही योग्य पर्याय काय तो निवडा आणि पावलं घातपात जर तुम्हाला थांबवायचे असतील तर दाती तोड घेऊन शरण या. हे प्रद्युम्न, अश्व तुमचा जो अडविला आहे तो दाती तुला घेऊन करभार खंडणीसह शरण येण्यासाठी मुळीच नव्हे. मग याच्यावर पर्याय मी निवडलेलाच आहे. कोणता? तुमच्या अश्वमेध यज्ञाला पूर्णविराम. तो जो निर्माता भेदला तो आहे, त्यांच्या मनात त्रास आमच्या अश्वमेधाला पण स्थगिती द्या. पण लक्षात ठेवा, आमच्या मनात तुम्ही चराचर चिरालही पण आमच्या मनात चिरल्यानंतर आमचा राहिलेला अश्वमेध तुम्हाला पुढे साकारावा लागणार. म्हणूनच आमचं जे पुण्य आहे ते तुमच्या वाटेला येणार. तयारी असेल तरच निश्चितच आम्हाला लवल्याचा माझ्या अंगी असेल, तो अश्वमेध यज्ञ पूर्ण करून पुण्याचा संचय करायचा असेल, तुमच्या मानवी हरांगणाचा तुमच्याकडचा माझा वाद संपला. माझा यज्ञाश्व मी हस्तगत करण्यासाठी आता वाद